हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडक्शन मोटर्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. मग इंडक्शन मोटर्स म्हणजे काय, इंडक्शन मोटर्सचं कन्स्ट्रक्शन कसं असतं, इंडक्शन मोटर्स कसे वर्क करतात, इंडक्शन मोटर्सचे टाईप्स कोणते कोणते आहेत, इंडक्शन मोटर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत, इंडक्शन मोटर्सला आपण कुठे कुठे यूज करतो, इंडक्शन मोटरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, हे सगळं आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्या इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्या एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तरी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे अशी मला खात्री आहे. आणि नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तो सुद्धा बूस्ट होणार आहे अशी मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज अन इंडक्शन मोटर. ओके, सो इंडक्शन मोटर म्हणजे काय हे आपण आता बघणार आहे. सो अन इंडक्शन मोटर इज अन टाइप ऑफ AC मोटर दॅट युजेस अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टू प्रोड्यूस द रोटेशन. ओके, सो इंडक्शन मोटर हे AC मोटरचं टाईप आहे. मग AC मोटर म्हणजे ज्याच्यात अल्टरनेटिंग टाईप ऑफ करंट असतं असं मोटर. तर त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे रोटेशन प्रोड्यूस करू शकतो. मग याच्यात इलेक्ट्रिकल एनर्जी ही इनपुट असते आणि मेकॅनिकल एनर्जी ही आउटपुट असते. म्हणजे इंडक्शन मोटरमुळे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन यूज करून इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, यानंतर इंडक्शन मोटर्स आर वाइडली यूज्ड इन मेनी ॲप्लिकेशन्स ड्यू टू देअर व्हर्सेटिलिटी अँड बेनिफिट्स. ओके, इंडक्शन मोटर्स हे आपण वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन्समध्ये यूज करतो बिकॉज ऑफ देअर व्हर्सेटिलिटी अँड भरपूर त्याचे ॲडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्ससुद्धा आहेत. ओके, यानंतर आपण बघणार आहे कन्स्ट्रक्शन ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, म्हणजे इंडक्शन मोटर्सचं कन्स्ट्रक्शन कसं असतं किंवा त्यात कोणकोणते कंपोनेंट्स असतात ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे स्टेटर. स्टेटर इज द स्टेशनरी पार्ट ऑफ द मोटर विच कन्सिस्ट ऑफ अ मॅग्नेटिक कोर अँड द वाइंडिंग्स. ओके, तर इंडक्शन मोटरचं स्टेटर हे एक स्टेशनरी पार्ट आहे ज्याच्यात की मॅग्नेटिक कोर आणि वाइंडिंग्स असतात. ओके, यानंतर नेक्स्ट आहे रोटर. रोटर इज द रोटेटिंग पार्ट ऑफ द मोटर विच कन्सिस्ट ऑफ अ मॅग्नेटिक कोर अँड द वाइंडिंग्स. ओके, तर रोटर ही इंडक्शन मोटरचं रोटेटिंग पार्ट आहे ज्याच्यात की मॅग्नेटिक कोर आणि वाइंडिंग्स असतात. ओके, यानंतर नेक्स्ट आहे एअर गॅप. एअर गॅप इज द स्मॉल गॅप बिटवीन द स्टेटर अँड द रोटर. ओके, तर एअर गॅप हे स्टेटर आणि रोटरच्या मधला स्मॉल गॅप असतो. म्हणजे स्टेटर आणि रोटर हे कधीच एकमेकांना चिकटलेले नसतात, त्यांच्यात थोडासा गॅप असतो, त्या गॅपला आपण एअर गॅप असं म्हणतो. ओके, तर आत्ता आपण बघितलं कन्स्ट्रक्शन इंडक्शन मोटर्सचं. ओके, यानंतर आपण बघणार आहे वर्किंग ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, म्हणजे इंडक्शन मोटर्स कसं वर्क करतात किंवा त्यांचं वर्किंग कसं असतं ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे AC पॉवर सप्लाय. The induction motor is connected to an AC power supply which creates a rotating magnetic field in the stator. Okay, so induction motor हे AC मोटर आहे, त्याच्यामुळे आपण इंडक्शन मोटरला AC सप्लाय देतो. त्याला आपण जेव्हा AC पॉवर सप्लायला कनेक्ट करतो त्याच्यामुळे त्या इंडक्शन मोटरमुळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMF प्रोड्यूस होते स्टेटरमध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन स्टेटर इंड्युसेस अन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन द रोटर वाइंडिंग्स. ओके, तर जो काही स्टेटरमधला रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा RMF तयार झाला आहे त्याच्यामुळे रोटर वाइंडिंग्समध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा EMF प्रोड्यूस होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे करंट फ्लो. द EMF कॉजेस अ करंट टू फ्लो इन द रोटर वाइंडिंग्स. ओके, तर तो जो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स तयार झाला आहे त्याच्यामुळे रोटर वाइंडिंग्समधून करंट फ्लो होऊ लागतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे टॉर्क प्रोडक्शन. द इंटरॅक्शन बिटवीन द स्टेटर मॅग्नेटिक फील्ड अँड द रोटर करंट प्रोड्युसेस अ टॉर्क विच ड्राईव्स द मोटर. ओके, सो स्टेटरची रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड आणि रोटरचा करंट यांच्यामध्ये जो काही इंटरॅक्शन होतं त्याच्यामुळे एक टॉर्क प्रोड्यूस होते आणि त्या टॉर्कमुळे मोटर ही ड्राईव्ह होते किंवा
यानंतर नेक्स्ट आहे असिंक्रोनस ऑपरेशन. द स्पीड ऑफ रोटर ऑफ इंडक्शन मोटर्स इज ऑलवेज लेस दॅन द सिंक्रोनस स्पीड ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. दिस डिफरन्स इज कॉल्ड द स्लिप अँड इज एसेन्शियल फॉर द टॉर्क जनरेशन. ओके, सो इंडक्शन मोटरच्या रोटरची स्पीड ही कधीच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडच्या इक्वल नसते, तर ती नेहमी म्हणजे रोटरची स्पीड ही नेहमी सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी असते. मग या डिफरन्सला आपण स्लिप असं म्हणतो आणि स्लिपचा फॉर्म्युला आहे स्लिप इज इक्वल टू सिंक्रोनस स्पीड एन एस मायनस रोटर स्पीड एन. ओके, आणि ही स्लिप ही टॉर्क जनरेशनसाठी एसेन्शियल रोल प्ले करते. ओके, तर आपण बघितलं आता इंडक्शन मोटरचं वर्किंग. ओके, इंडक्शन मोटर्स कसं वर्क करतात ते बघितलं आपण. ओके, यानंतर आपण बघणार आहे टाईप्स ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, तर इंडक्शन मोटरचे कोणकोणते टाईप्स आहेत ते आपण आता बघणार आहे. तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की इंडक्शन मोटरचे टाईप्स हे त्यामध्ये कोणत्या टाईपचं रोटर हे आपण यूज केले त्यावरून त्या इंडक्शन मोटरचे टाईप डिझाईन झाले. ओके, तर रोटरच्या कन्स्ट्रक्शनवरून ते आपण टाईप्स बघतो. ओके, तर फर्स्ट टाईप आहे स्लिप रिंग इंडक्शन मोटर्स. स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज अ टाइप of induction motor with a rotor design that uses slip rings to connect the rotor windings to the external resistance. ओके, तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर एक असं इंडक्शन मोटर आहे ज्याच्यात की आपण रोटरमध्ये स्लिप रिंग्स यूज करतो आणि ते आपण रोटर वाइंडिंग्सला कनेक्ट करून एक्सटर्नल रेजिस्टन्सला ते कनेक्ट करतो. ओके, यानंतर स्लिप रिंग इंडक्शन मोटर हॅज हाय स्टार्टिंग टॉर्क अँड व्हेरिएबल स्पीड कंट्रोल. ओके, तर स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये हाय स्टार्टिंग टॉर्क असतो आणि व्हेरिएबल स्पीड कंट्रोल असतं. ओके, यानंतर नेक्स्ट टाईप आहे स्क्विरल केज इंडक्शन मोटर. अ स्क्विरल केज इंडक्शन मोटर is a type of induction motor with a rotor design that is designed with a cage-like structure which consists of conductive bars and end rings. ओके, तर स्क्विरल केज इंडक्शन मोटर हे इंडक्शन मोटरचं असं टाईप आहे ज्याच्यात की रोटर हे केज लाईक स्ट्रक्चरमध्ये असतं आणि त्याच्यात कंडक्टिव्ह बार्स आणि एंड रिंग्स आपण यूज करतो. ओके, सो इट हॅज अ लो स्टार्टिंग टॉर्क अँड व्हेरिएबल स्पीड कंट्रोल. ओके, तर बघा जसं मी सांगितलं तुम्हाला की रोटर आपण कशा टाईपचा यूज केला आहे त्यावरून आपण इंडक्शन मोटरचं क्लासिफिकेशन केलं आहे किंवा त्याचे टाईप्स पाडलेत. मग बघा स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये आपण स्लिप रिंग रोटर यूज करतो आणि स्क्विरल केज इंडक्शन मोटरमध्ये आपण स्क्विरल केज रोटर यूज करतो. ओके, तर दोन्हीचे पण फोटोज तुम्ही तिथे बघू शकताय. ओके, तर बघा स्लिप रिंग रोटर आणि स्क्विरल केज रोटरचं दोन्हीचं पण कन्स्ट्रक्शन तुम्ही बघू शकताय कसे दिसतात ते. तर स्लिप रिंग रोटरमध्ये हाय स्टार्टिंग टॉर्क असतो आणि स्क्विरल केज रोटरमध्ये लो स्टार्टिंग टॉर्क असतो. ओके, तर याचे ॲप्लिकेशन्स पण वेगळे वेगळे आहेत. ओके, मोस्ट कॉमनली आपण स्लिप रिंग रोटर यूज करतो. ओके, आणि स्पेशल ॲप्लिकेशनसाठी आपण स्क्विरल केज रोटर ही यूज करत असतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे फंक्शन्स ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, सो इंडक्शन मोटरचं काय काय फंक्शन आहे किंवा आपण ते काय यूज करतो त्याचं काय काम आहे ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी. इंडक्शन मोटर्स कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. सो इंडक्शन मोटर्सचं प्रायमरी काम आहे एनर्जी कन्व्हर्जन. मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करतं. तर ते कसं, जेव्हा आपण इंडक्शन मोटरला सप्लाय म्हणून AC पॉवर देतो त्यावेळेला आउटपुट साईडला आपल्याला रोटेशन मिळत असतं. म्हणजे इंडक्शन मोटर जेव्हा रोटेट होते त्यावेळेला इलेक्ट्रिकल एनर्जी ही मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट झाली असं आपण म्हणू शकतो तिथे. ओके, सो इथे आपण AC सप्लाय देतो इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणून आणि रोटेशन हे आपल्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणून आउटपुटला मिळतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोड्यूस रोटेशन. इंडक्शन मोटर्स प्रोड्यूस द रोटेशन टू पॉवर डिव्हाइसेस अँड मशीन्स. ओके, सो इंडक्शन मोटरचे
रोटेशन प्रोड्यूस करतात आणि त्याच्यामुळे आपण डिव्हाइसेसला आणि मशीन्सला पॉवर करू शकतो किंवा त्यांना रन करू शकतो. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ड्राईव्ह मेकॅनिकल लोड्स. इंडक्शन मोटर्स ड्राईव्ह द मेकॅनिकल लोड्स लाईक पंप्स, कॉम्प्रेसर्स अँड कन्व्हेअर बेल्ट्स. ओके, तर हे जे इंडक्शन मोटर्स आहेत ते मेकॅनिकल लोड्सला ड्राईव्ह करू शकतात. फॉर एक्झाम्पल पंप्स असतील, कॉम्प्रेसर्स असतील किंवा कन्व्हेअर बेल्ट्स असतील. ओके, तर हे आहेत इंडक्शन मोटरचे काय काय फंक्शन्स आहेत ते आपण बघितलं आता. ओके, यानंतर आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, सो इंडक्शन मोटरचे काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे सिम्पल डिझाईन. इंडक्शन मोटर्स हॅव अ सिम्पल डिझाईन अँड आर रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह. ओके, तर इंडक्शन मोटर्सचं डिझाईन हे खूप सिम्पल असतं किंवा इझी असतं आणि बाकी मोटर्स किंवा बाकी इलेक्ट्रिकल मशीन्सच्या तुलनेत ते रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह असतात किंवा त्यांची कॉस्ट ही थोडीशी कमी असते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे हाय एफिशियन्सी. इंडक्शन मोटर्स आर हायली एफिशियंट विथ एफिशियन्सीज अप टू 90%. ओके, सो इंडक्शन मोटर्सची एफिशियन्सी ही जास्त असते, अप टू 90% एफिशियन्सी त्यांची असते. ओके, यानंतर नेक्स्ट आहे लो मेंटेनन्स. इंडक्शन मोटर्स हॅव फ्यू मूविंग पार्ट्स रिड्यूसिंग देअर मेंटेनन्स रिक्वायरमेंट्स, दस रिक्वायर व्हेरी लो मेंटेनन्स. ओके, तर इंडक्शन मोटर्समध्ये जास्त मूविंग पार्ट्स नसतात किंवा खूप कमी मूविंग पार्ट्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यात रोटेशन पण जास्त होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांची मेंटेनन्स रिक्वायरमेंट ही खूप कमी असते, रिड्यूस झालेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथं लो मेंटेनन्सची गरज असते त्यासाठी. यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट इफेक्टिव्ह. इंडक्शन मोटर्स आर अ कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन फॉर मेनी ॲप्लिकेशन्स ड्यू टू देअर लो परचेस प्राईस अँड मेंटेनन्स कॉस्ट. ओके, तर इंडक्शन मोटर्स एक कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन आहे जिथं की कमी बजेटमध्ये चांगलं काम हवं असेल, भरपूर ॲप्लिकेशन्समध्ये आपण त्याने यूज करू शकतो आणि त्यांची परचेस प्राईस ही खूप कमी असते आणि मेंटेनन्स कॉस्ट पण खूप कमी असतात, त्याच्यामुळे आपण त्यांना वाईडली यूज करू शकतो. ओके, तर आत्ता आपण इंडक्शन मोटरचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले किंवा इंडक्शन मोटरचे काय काय फीचर्स आहेत ते आपण आता. यानंतर आपण बघणार आहे ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, सो इंडक्शन मोटरचे काय काय ॲप्लिकेशन्स आहेत किंवा कुठे कुठे आपण इंडक्शन मोटर यूज करतो ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आहे इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन. इंडक्शन मोटर्स आर यूज इन द इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स सच ॲज पंप्स, कॉम्प्रेसर्स अँड कन्व्हेअर बेल्ट्स. ओके, तर इंडक्शन मोटरला आपण भरपूर इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये यूज करतो. फॉर एक्झाम्पल पंप्स, कॉम्प्रेसर्स आणि कन्व्हेअर बेल्ट्समध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट आहे होम अप्लायन्सेस. इंडक्शन मोटर्स आर यूज इन द होम अप्लायन्सेस सच एज रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स अँड वॉशिंग मशीन्स. ओके, सो इंडक्शन मोटर्सला आपण होम अप्लायन्सेसमध्ये यूज करतो जसे की रेफ्रिजरेटर्स, एअर कंडिशनर्स आणि वॉशिंग मशीन्समध्ये. ओके, यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्टेशन. इंडक्शन मोटर्स आर यूज इन द ट्रान्सपोर्टेशन ॲप्लिकेशन्स सच एज इलेक्ट्रिकल व्हेकल्स अँड हायब्रिड व्हेकल्स. ओके, सो इंडक्शन मोटर्सला आपण ट्रान्सपोर्टेशन ॲप्लिकेशन्समध्ये किंवा ट्रान्सपोर्टेशन सिस्टम्समध्ये यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिकल व्हेकल्स असतील किंवा हायब्रिड व्हेकल्स असतील. ओके, म्हणजे EV आणि HVमध्ये आपण त्यांना यूज करू शकतो. ओके, आता आपण इंडक्शन मोटरचे ॲप्लिकेशन्स बघितले. ओके, यानंतर आपण बघणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ इंडक्शन मोटर्स. ओके, सो इंडक्शन मोटरचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा काय काय बेनिफिट्स आहेत ते आपण आता बघणार आहे. ओके, तर फर्स्ट आहे सिम्पल डिझाईन. इंडक्शन मोटर्स हॅव अ सिम्पल डिझाईन विच मेक्स देम रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह टू मॅन्युफॅक्चर अँड मेंटेन. ओके, तर इंडक्शन मोटरची डिझाईन ही खूप सिम्पल असते किंवा खूप इझी असते, कॉम्प्लिकेटेड नसते अजिबात. मग त्याच्यामुळे ते रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह असतात किंवा चीप असतात बाकी मशीन्सच्या किंवा बाकी मोटर्सच्या तुलनेत आणि ते आपण इझिली मॅन्युफॅक्चर पण करू शकतो आणि मेंटेनसुद्धा करू शकतो कमी पैशात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे हाय एफिशियन्सी. इंडक्शन मोटर्स आर हायली एफिशियंट with efficiencies up to 90% which reduces the energy consumption and operating cost. ओके, तर इंडक्शन मोटर्सची एफिशियन्सी खूप जास्त असते, ते हायली एफिशियंट असतात. त्यांची एफिशियन्सी 90% असते आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं एनर्जी कन्झप्शन हे कमी असतं, लॉसेस पण कमी असतात आणि त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेटिंग कॉस्ट हे सुद्धा कमी असतं. ओके, यानंतर नेक्स्ट आहे लो मेंटेनन्स.
Induction motors have few moving parts, reducing maintenance requirements and thus increasing reliability. Okay, so induction motorsचे मध्ये खूप कमी रोटेटिंग पार्ट्स असतात, त्यामुळे त्याचं मेंटेनन्स हे आपल्याला जास्त करायची गरज पडत नाही किंवा खूप कमी मेंटेनन्स लागते त्याला, आणि त्याच्यामुळे त्याची रिलायबिलिटी ही इन्क्रीज होते. ओके, म्हणजे ते रिलायबल असतात. ओके, यानंतर नेक्स्ट आहे सेल्फ स्टार्टिंग. इंडक्शन मोटर्स आर सेल्फ स्टार्टिंग विच मीन्स दे कॅन स्टार्ट रोटेटिंग विदाउट द नीड फॉर एन एक्सटर्नल स्टार्टिंग मेकॅनिझम. ओके, तर बऱ्याच इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये किंवा इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आपल्याला एक एक्सटर्नल स्टार्टरची गरज असते ती मशीन किंवा मोटर स्टार्ट करण्यासाठी. पण इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग असते, मग त्यामुळे आपल्याला कोणत्याही एक्सटर्नल स्टार्टरची गरज पडत नाही तिथे. मग इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्टिंग असल्यामुळे ते स्वतःहून रोटेट करायला स्टार्ट होतात. तिथं आपल्याला कोणत्याही एक्सटर्नल स्टार्टिंग मेकॅनिझम किंवा स्टार्टरची गरज पडत नाही. ओके, यानंतर नेक्स्ट आहे हाय पॉवर डेन्सिटी. इंडक्शन मोटर्स हॅव अ हाय पॉवर डेन्सिटी विच मीन्स दे कॅन प्रोड्यूस अ लॉट ऑफ पॉवर रिलेटिव्ह टू दॅट साईज अँड वेट. ओके, तर इंडक्शन मोटर्सची पॉवर डेन्सिटी खूप हाय असते आणि त्याच्यामुळे ते भरपूर पॉवर प्रोड्यूस करू शकतात त्यांच्या साईज आणि वेटच्या तुलनेत. म्हणजे जेवढी त्यांची साईज असेल आणि जेवढी त्यांचं वेट असेल त्या रिलेटिव्ह ते पॉवर प्रोड्यूस करतील तिथे. ओके, यानंतर नेक्स्ट आहे लो कॉस्ट. इंडक्शन मोटर्स आर रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह टू परचेस अँड मेंटेन, मेकिंग दॅम अ कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन फॉर मेनी ॲप्लिकेशन्स. ओके, तर इंडक्शन मोटर्स हे रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह असतात किंवा चीप असतात अदर मशीन्सच्या किंवा अदर मोटर्सच्या तुलनेत. ते परचेस करायलासुद्धा चीप असतात आणि मेंटेन करायलासुद्धा चीप असतात, आणि त्याच्यामुळे ते कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन आहे. भरपूर ॲप्लिकेशनसाठी आपण ते यूज करू शकतो कॉस्ट इफेक्टिव्ह ऑप्शन म्हणून. जर आपल्याला जास्त आउटपुट पाहिजे असेल कमी बजेटमध्ये किंवा कमी पैशात, तिथे आपण इंडक्शन मोटर यूज करू शकतो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडक्शन मोटर्सबद्दल डिटेलमध्ये स्टडी केलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.